गोपाळ महाराज आणि उभावरीला लाली आणि डिंपी पकडतात घाणेरड्या अवस्थेत. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. देवीसिंग लालीला असं काय बोलतो की ती आपल्या मार्गातून हटेल, म्हणून तिला जाणीव करून देतो की तू माझा जीव घ्यायला निघाली होतीस. त्याचा गैरसमज असतो आपण असं बोलल्याने लालीला अपराधी वाटेल आणि ते आपल्या वाटेत नाही येणार. रात्री उभावरी आणि तिचे आईवडील येतात. तिथे आता देवीसिंग पण पोचतो. त्यांनी पूजेची सगळी तयारी केलेली असते. देवीसिंग म्हणतो, करायची पूजा? उभावरीचे वडील म्हणतात, हो गोपाळ महाराज, मी सगळी तयारी केली. गोपाळ म्हणतो, मी जे सांगेल ना ते आता करायचं. ह्या पूजेमध्ये कुठलीही बाधा नाही आली पाहिजे. उभावरीचे वडील म्हणतात, आमच्या मुलाला आम्ही कोल्हापूरला पाठवलंय. आता तोच इथे नाही म्हटल्यावर पूजेत कुठलीही बाधा येणार नाही. गावामध्ये उभावरीचा भाऊच नाही हे ऐकून देवीसिंगला खूप आनंद होतो. तो मनात म्हणतो, चला आपल्या रस्त्यातला मोठा काटा दूर झाला. तसं पण आज त्याने काही केलं असतं ना त्याला कायमचा आराम दिला असता. तो आता उभावरी तिच्या आईबापांना पूजेला बसवतो आणि म्हणतो, यज्ञाला सुरू करूया आपण. आता करायची ना सुरुवात? ते म्हणतात, हो हो करा सुरू. देवीसिंग आता खूप नाटक करतो. हातामध्ये 2 पुऱ्या घेतो की बिस्किट ते पेटवतो, डोळे झाकतो, हातात घेऊन म्हणतो, उभावरीवर कुणीतरी बाधा केली आहे. आता मात्र विभा आणि तिचे आईवडील घाबरतात. देवीसिंग त्यांच्याकडे बघतो. त्यांना घाबरलेल्या अवस्थेत बघून अजून त्यांना घाबरवतो आणि म्हणतो, तुमच्या सगळ्या घरादारावर बाधा केली आहे. ग्लास देत म्हणतो आणि त्यावर हे जल प्राशन करा. आता दोघंही पाणी पितात आणि बेशुद्ध होतात. आता विभावरी लगेच देवीसिंगच्या मागे जाते आणि गेल्या गेल्यास त्याला मिठी मारते. इकडे डिंपी डॉक्टरला सगळीकडे शोधत असते. आता लालीकडे जाते आणि म्हणते, वहिनी गोपाळ दादा कुठे गेला? कुठेच दिसत नाही आहे. लाली म्हणते, असतील की इथे कुठेतरी. ते म्हणते, नाही ना वहिनी, सगळीकडे शोधलं. मला तर असं वाटतं त्या पोरीकडेच गेलं असणार. लाली म्हणते, अगं हे काय बोलते? डिंपी म्हणते, मी खरं तेच बोलते. अहो डॉक्टर वाटतात ना तेवढे साधे नाही आहे, त्यांना बयाचं लय नाद आहे. आता लाली मात्र गोपाळला इकडे तिकडे शोधायला लागते. आता बाहेर पडते तर तिला कळतं की उभावरीची पूजा आहे. डिंपी म्हणते, वहिनी जाऊ द्या ना. अहो डॉक्टरला कळालं ना उगाचच ते ओरडतील. लाली म्हणते, बायको मी त्यांची, कुठं जातात काय करतात याचा जाब विचारायचा हक्क आहे मला. डिंपी आता वहिनी वहिनी करत लालीच्या मागे पळत असते. आता दोघी पण त्या ठिकाणी पोचतात जिथे देवीसिंगने पूजा घातलेली असते. आता दोघे बघतात समोरचं दृश्य बघून शॉकच होऊन जातात, कारण उभावरीचे आईवडील बेशुद्ध पडलेले असतात. लाली म्हणते, यांना काय झालं? डिंपी म्हणते, नक्कीच ते डॉक्टरचं कांड असणार. यांना बेशुद्ध करून त्या पुरीला घेऊन गेले असणार. डिंपी आता लाली त्या दोघांना उठवत असतात, पण दोघं काय उठत नाही. आता त्या पाणी घेतात आणि त्यांच्या तोंडावर शिंपडतात. ते दोघं पण बावचळून उठतात आणि म्हणतात, काय झालं? लाली म्हणते, अहो तुम्ही असे का पडले इथं? ते म्हणतात, ते गोपाळ महाराज पूजा. आता लाली आणि डिंपी युबाला शोधायला जातात. तुम्हाला काय वाटतं आता या मालिकेत काय दाखवायला हवं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.